थेट महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडलेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। सुनेत्रा पवारांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा एकही नेता या ठिकाणी हजर नव्हता। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहिलं, सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हजर होते, तर महायुतीचे अनेक नेते मुंबईमध्ये हजर असतानाही विधान भवनामध्ये अर्ज भरण्यासाठी मात्र कुणीच हजर नाहीये। तर अर्ज भरून सुनेत्रा पवार या बाहेर आलेल्या आहेत, तिथली लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। तर आपण पाहिलं, नुकतंच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि नुकतंच विधान भवनात अर्ज भरण्यासाठी त्या आल्या होत्या आणि अर्ज भरून त्या बाहेर देखील पडलेल्या आहेत। तर आताची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार यांची नियुक्ती, यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे राज्यसभेवर। तर या वेळेला महत्त्वाचं म्हणजे हा अर्ज भरत असताना महायुतीतील इतर पक्षातील कुठलाही नेता या ठिकाणी उपस्थित नव्हता, फक्त राष्ट्रवादी अजित पवार गटातीलच काही नेते या ठिकाणी उपस्थित होते। छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे नेते या ठिकाणी पाहायला मिळाले। मात्र भाजप असेल किंवा शिंदे गटातील कुठलाही नेता या अर्ज भरण्याच्या वेळेला या ठिकाणी उपस्थित नव्हता। तर महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। विधान भवनामध्ये अर्ज भरण्यासाठी कुणीच हजर नव्हतं, अजित पवार गटातीलच नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो, फक्त अजित पवार गटातीलच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। तर महायुतीमध्ये अजित पवार एकटे पडले का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर अर्ज भरल्यानंतर आताची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांची। तर लोकसभेतील पराभवानंतर पुन्हा एकदा राज्यसभेसाठी त्यांना ही चांगली संधी मिळालेली आहे आणि पुढे आता नेमकं काय होतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर महायुतीमध्ये अजित पवार मात्र एकटे पडले का?